मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले. पण हे स्वराज्य उभं करण्यासाठी त्यांना साथ दिलं ते पराक्रमी सेनापतींनी. आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत स्वराज्याच्या त्या 4 महान सेनापतींचा इतिहास. स्वराज्याचे पहिले सरसेनापती होण्याचा मान जातो तो मानकोजी दहातोंडे यांना. अफजल खानाच्या वधापूर्वीच्या काळात त्यांनी स्वराज्याच्या सीमारक्षणाचे महत्त्वाचे काम केले. दुसरे सरसेनापती होते नेताजी पालकर. त्यांच्या वेगामुळे शत्रू त्यांना प्रति शिवाजी म्हणायचा. पुरंदरच्या तहानंतर काही राजकीय परिस्थितींमुळे ते मोगलांकडे गेले. तिथे त्यांचे धर्मांतर झाले. पण नंतर जिद्दीने ते पुन्हा स्वराज्यात परतले आणि महाराजांनी त्यांना पुन्हा हिंदू धर्मातही घेतले. तिसरे सरसेनापती म्हणजे कुडतोजी उर्फ प्रतापराव गुजर. वेळात मराठे वीर दौडले साथ ही शौर्यगाथा त्यांच्याच बलिदानाची. नेसरीच्या खिंडीत बहलोल खानाला विशाल सैन्यासह मारण्यासाठी ते निघाले फक्त 7 जणांसोबत आणि या युद्धात त्यांना वीर मरण आले. चौथे आणि महाराजांच्या काळातील शेवटचे सरसेनापती म्हणजे हंबीरराव मोहिते. महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी त्यांना ही पदवी मिळाली. शिवरायांच्या निधनानंतर त्यांनी स्वराज्य अबाधित राखले. 1687 मध्ये वाईच्या युद्धात तोफेचा गोळा लागल्याने या थोर सेनापतीला वीरमरण पावले. या रत्नांच्या रक्ताने स्वराज्याची माती भिजली आहे. म्हणूनच आज आपण स्वतंत्र आहोत. या वीरांचा इतिहास तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जय शिवराय लिहायला विसरू नका.